तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, तसेच राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, तसेच महिलांच्या उद्धारकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, तसेच श्री छत्रपती शाहू महाराज आणि सर्व महामानव व सर्व महामाता, माता भीमाई, माता रमाई, माता जिजाई, सर्व महामातांना त्यांच्या विचारांना, त्यांच्या पवित्र कार्याला विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. तसेच आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 आणि आजचे पुष्प आपण गुंफत आहोत 690 संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन विशेष व्याख्यानमाला. यामध्ये आजचे प्रमुख वक्ते आदरणीय सदाशिव शंकर सातपुते सर, आणि सरांचं शिक्षण आहे BA MA पाली फर्स्ट इयर, आणि डोर स्टेप स्कूल या संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत, धानोरी, पुणे. सरांचं प्रथम आपल्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते. आणि आजचा सरांचा जो विषय आहे तो कलामसूत. आज सर आपल्याला अतिशय सुंदर असा विषय घेऊन आपल्याकडे आलेले आहेत आणि खूप छान असं मार्गदर्शन करणार आहेत. तर या विषयाबद्दल सरांचं मी मनापासून अभिनंदन करते. तसेच आज उपस्थित असणारे सर्व मान्यवर, विचारवंत, अभ्यासक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातले, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अधिकारी, पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, तसेच बौद्ध उपासक उपासिका, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उपस्थित असणारे आपले तमाम श्रोतेगण, आपणा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते. आणि आज आपल्याला जो हा विषय हा पहिल्यांदाच आपण आपल्या म्हणजे या ग्रुपवर आपण पहिल्यांदाच सादर करत आहोत. या विषय भरपूर विषय झालेले आहेत, परंतु हा जो विषय आहे तो आपण खरंच सर्वांनी मन लावून आणि खूप सहकार्याची गरज आहे. सरांचा हा विषय आपण मन लावून ऐकावा. आणि सरांचं जे त्यांचा जर थोडक्यात मला मी परिचय देते आपणाला. त्यांचा परिचय देताना त्यांचं नाव आहे सदाशिव शंकर सातपुते सर, आणि आकाश पार्क, भैरवनगर, धानोरी, पुणे 15 येथे त्यांचा घरचा पत्ता आहे. आणि त्यांचं शिक्षण BA MA पाली फर्स्ट इयर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये ते घेतलेलं आहे. डोर स्टेप स्कूल या सामाजिक संस्थेचे ते कार्यरत आहेत, आणि ते शाळाबाह्य मुलांच्या बरोबर काम करत असतात. तर सरांचं जे हे कार्य आहे ते अतिशय मोलाचं आहे, आणि खरोखर खूप असं ते मनापासून आपलं कार्य करत आहेत. आणि त्यांचा जो काय हा परिचय आहे तो खूपच छान त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. तर मी अधिक न बोलता मी सरांना आपला जो विषय आहे कलामसूत या विषयावर मी त्यांना आमंत्रित करते की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. आदरणीय सदाशिव शंकर सातपुते सर. सर्वांना जय भीम. जय भीम सर. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता यशोदा आणि सर्वच महामानव यांच्या पवित्र विचारांना आणि स्मृतींना प्रथमतः वंदन, आणि आपणा सर्वांना सविनय जय भीम. आज आपण या ठिकाणी कालामसूक्त या सुत्ताचं मी थोडक्यात सांगणार आहे. पण त्या अगोदर आपण एक बुद्ध वचन ऐकूयात. बुद्धां सुखो बुद्धान उत्पादो सुखा सधम्म देसना सुखा संघस सामग्री समगानन तपो सुखो. म्हणजेच बुद्धांचा जन्म हा सुखकारक आहे, सद्धम्माचा उपदेश हा सुखकारक असतो, आणि संघामध्ये एकता असणे हे सुद्धा सुखकारक असते, आणि सर्व मिळून तप करणे हे सुद्धा सुखकारक असते.
तर कालामसुत्ताला सुरू करण्या अगोदर कालामसुत्त काय आहे, कुठे बोलले गेलं आहे आणि याचा काय संदर्भ आहे मी थोडक्यात सांगणार आहे. थोडक्यात त्याची प्रस्तावना काय आहे हे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर कालामसुत्त हे अंगुत्तर निकायामध्ये सुत्त पिटकातील जे 3 पिटक आहेत, सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. तर त्यातली जे पहिलं पिटक आहे जे सुत्त पिटकामध्ये जे अंगुत्तर निकाय आहे, अंगुत्तर निकायामध्ये जे 65व सुत्त आहे ते म्हणजे कालाम सुत्त आहे. आणि सुत्त पिटकामध्ये एकूण 21,000 सुत्त आहेत. तसंच की विनय पिटकामध्ये 21,000 सुत्त आहेत आणि अभिधम्म पिटकामध्ये सुद्धा 42,000 असे टोटल मिळून 84,000 सुत्त आहेत. तर त्या सुत्तापैकी हे 65व सुत्त जे अंगुत्तर निकायामध्ये आहे याचं आपण आज पाहत आहोत. तर ह्या सुत्तामध्ये काय सांगितलं आहे की मनाचा स्वतंत्र कसं अबाधित राहील त्याबद्दल यामध्ये सांगितलं गेलं आहे. आणि यालाच मानव मुक्तीचा जाहीरनामा सुद्धा म्हटलं गेलं आहे. तर असं का म्हटलं गेलं असेल, याचं काहीतरी कारण असतील ना. कारण बुद्ध म्हणतात कुठल्याही गोष्टीला कारण असल्याशिवाय काही गोष्टी घडतच नाही. तर तसंच आहे ते. तर हे सुत्त ऍक्च्युली भगवान बुद्ध जेव्हा कौशल नगरातून म्हणजे त्यांच्याबरोबर असंख्य असा त्यावेळेचा साधारणतः 1000 ते 1200 भिक्खूंचा जो संघ होता त्यांच्याबरोबर जात असताना कौशल जनपदामध्ये म्हणजे कौशल आणि कुशिनारा यांच्यामध्ये एक जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे केसपुत्त गाव आहे. त्या गावामध्ये बुद्ध जात असताना त्या ठिकाणच्या काही लोकांना बुद्ध या ठिकाणी आले असं समजलं. ते लोक होते कालाम. म्हणजे पहिल्या जुन्या काळामध्ये लोक समूहाने राहत असत समूहाने. तर त्यांच्या त्या समूहाला कालाम असं नाव होतं. ते कालाम लोकांचा समूह होता आणि ते लोक भगवान बुद्ध आले हे त्यांना समजल्यानंतर त्यांनी विचार केला की आपण आपल्या मनातल्या काही शंका आहेत, आपल्याला काही प्रश्न आहेत ते आपण भगवान बुद्धांना विचारूयात. आणि म्हणून अशा विचार करून ते भगवान बुद्धांकडे येतात. आणि भगवान बुद्धांकडे आल्यानंतर भगवान बुद्धांना अभिवादन करतात, त्यांचं कुशल मंगल विचारतात आणि मग त्यांना ते विचारतात की भगवान केसपुत्त गावी येणारे काही श्रमण ब्राह्मण आपली मते मांडतात आणि सर्व श्रेष्ठी ते आपले मत दावा करतात की आमचंच सर्वश्रेष्ठ आहे, आमचंच मत बरोबर आहे आणि दुसऱ्यांचं मत हे चुकीचं आहे असे ते लोक सांगत असतात. त्याचप्रमाणे इतरही श्रमण ब्राह्मण केसपुत्ताला येतात, आपापल्या समजुतीप्रमाणे आपल्या धम्माच्या समजुतीप्रमाणे प्रवचन करतात, त्यांचा महिमाही गातात, खूप गोडवे गातात, परंतु त्याचबरोबर दुसऱ्यांच्या समजुतीचे खंडन करतात आणि निर्भसना करतात. आणि म्हणून भगवान त्या श्रमण ब्राह्मणांपैकी कोणाचे सत्य मानायचे आम्ही आणि कोणाचे असत्य आम्ही कसे ओळखायचे, कसे आम्ही ते सत्य मानावे आणि कसे असत्य मानावे हे आम्हाला तुम्ही सांगावं असं ते कालाम भगवान बुद्धांना विचारतात आणि प्रश्न करतात. तर बघा त्याच्यावरती भगवान बुद्धांनी खूप अतिशय सुंदर असं उत्तर दिलं आहे की कालामांनो तुम्ही मला जे काही आता प्रश्न केला आहे त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन. म्हणजे पहिल्यांदाच जेव्हा एखादा प्रश्न करतो तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला अभिनंदन केलंय त्यांचं. त्याचं कारण असं बुद्ध सांगतात की आपल्या धर्मामध्ये म्हणजे बुद्ध धर्मामध्ये प्रश्न विचारण्याला वाव आहे. आपण जर इतर धर्माचा जर आपण पाहिलं तर त्या धर्मामध्ये प्रश्न विचारण्यासाठी वाव अजिबात नाही. तर काय म्हणतात की प्रश्न विचारला नाही पाहिजे, धर्मग्रंथात जे सांगितलं आहे तेच बरोबर आहे, धर्मगुरूंनी सांगितलं आहे ते बरोबर आहे. आणि या ठिकाणी तर खुद्द स्वतः बुद्ध त्या ठिकाणी आहेत आणि बुद्ध स्वतःच म्हणतात की मी जो काही प्रश्न विचारला आहे त्याचे मी अभिनंदन करतो. त्यामुळे कालाम खूप आनंदित होतात की बुद्ध असं म्हणतात की तुमचं अभिनंदन, त्यांना खूप आनंद होतो. आणि मग पुढे बुद्ध कालामांना 10 गोष्टी सांगतात. 10 गोष्टी अशा आहेत की त्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचंड प्रतिसाद त्या 10 गोष्टींवरून होतो. म्हणजे माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, अभिभाषा स्वातंत्र्य जे काय आपण म्हणतो त्या स्वातंत्र्याचा एवढा प्रचंड प्रतिसाद त्या 10 गोष्टींमध्ये होतो हे त्यांना तेव्हा कळतं. तर त्या 10 गोष्टी कशा त्या सुरुवातीला मी सांगणार आहे, त्यानंतर थोडंसं विश्लेषण करणार आहे कारण मी वेळेच्या बंधनामध्ये असणारे
वेळेचा आपण उपयोग करून घेऊन तेवढ्या वेळातच थांबण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिलं जे सांगतात, तुम्ही जे केवळ ऐक्यू गोष्टीवर विश्वास करू नका. ते काय म्हणतात बुद्ध, तुम्ही फक्त आणि फक्त ऐक्यू गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. दुसरं सांगतात की तुम्ही केवळ पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्याच्यावरही विश्वास ठेवू नका. तिसरं, जे केवळ धर्मग्रंथात धर्मपुस्तकात जे काही लिहिलं आहे त्याच्यावरही विश्वास ठेवू नका. आणि चौथं म्हणजे जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे ते सुद्धा तुम्ही मानू नका. आणि पाचवं म्हणजे जे केवळ न्यायानुसार आपल्याला वाटते म्हणून सुद्धा ते स्वीकारू नका. आणि सहावं, जे केवळ प्रथम दर्शनी पटण्यासारखे आहे, म्हणजे प्रथम दर्शनी मला चांगले वाटते, मला पटते, असं वाटते, असं असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि सातवं म्हणजे ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात, म्हणजे मला जे काही समजुती असतील ते अनुकूल वाटतात त्याच्यावरही तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि आठवं, जे बाह्यकारी खऱ्यासारखे वाटते, म्हणजे आपण जर वरवर पाहिलं तर ते खऱ्यासारखं वाटतं, त्याच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि नववं म्हणजे जे भव्य दिव्य आहे, खूप मोठं आहे असं वाटेल, असं दिसेल, असं भासेल, तेव्हा सुद्धा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आणि 10वं म्हणजे कोणा एका व्यक्तीने किंवा आचार्याने किंवा तुमच्या गुरुने सांगितले एवढ्यानेच त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. म्हणजे बघा किती व्यक्ती स्वातंत्र्य भगवान बुद्धांनी या 10 गोष्टींमध्ये दिलेला आहे, याचा आपण विचार करू शकतो. तर आपण पहिल्यांदा पहिली गोष्ट जे सांगितलं आहे ते थोडंसं आपण स्पष्टीकरण करून पुढे जाऊया. बुद्ध म्हणतात की ऐक्य गोष्ट तुम्ही विश्वास ठेवू नका. म्हणजे आपण बऱ्याचदा समाजामध्ये पाहतो की काही गोष्टी आपण ऐकत असतो आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवून ते खरं मानतो आणि त्याप्रमाणे आपण चालत असतो की त्यांनी जे सांगितलं आहे ते खरं आहे, बरोबर असेल, त्याचा आपण सत्यता पडताळत नाही आणि त्यानुसार आपण वागतो, राहतो. त्यामुळे तसं तुम्ही राहिलं नाही पाहिजे. दुसरा मुद्दा काय होता की पुष्कळ लोक सांगतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पुष्कळ लोक म्हणजे याच्यावरती आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की अफवांवरती बऱ्याचदा आपण पाहतो जनसमुदायामध्ये कधी कधी अफवा पसरतात, तर त्या अफवांवरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. तर एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल कदाचित, विश्रांतवाडीमध्ये आमच्या इथेच धानोडी परिसरात थोडंसं जवळच अगदी 3 किलोमीटर अंतरावरती विश्रांतवाडीमध्ये गेल्या 7-8 वर्षापूर्वी गणपती दूध पितो अशी एक अफवा उडवली होती. आणि त्यामुळं काय झालं की बरेचसे लोक तिकडे रांगा लावल्या होत्या, लाईन लावली होती, काही पूजा वगैरे, दूध पाजायला वगैरे जाणं, असं बऱ्याच गोष्टी घडत चालल्या होत्या. आणि काही दिवसानंतर ते समजले की तो जो काही गणपती आहे झाडाखाली ठेवलेला आहे त्याच्यावरती ते प्लास्टर ऑफ पॅरिस असतं, त्यामुळे ते दूध पाजून पाजून ते विरघळलं. हे लोकांना नंतर लक्षात आलं. म्हणजे अफवा किती चुकीच्या असतात. जर त्या अफवावरती विश्वास ठेवल्यानंतर कसं होतं याचे जिवंत उदाहरण आमच्या परिसरामध्ये घडलेले म्हणून मी सांगितलं आहे. म्हणजे आपण अफवांवरती विश्वास ठेवला नाही पाहिजे. तिसरं म्हणजे केवळ धर्मपुस्तकात किंवा धर्मग्रंथात लिहिलं आहे म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका, असं या ठिकाणी म्हटलं आहे. की धर्मग्रंथ आपण बघतो, म्हणतो की बऱ्याचदा आता मनुस्मृतीसारखे जे काही धर्मग्रंथ आहेत, स्त्रियांवरती एवढे अन्याय अत्याचार त्या धर्मग्रंथात सांगितले आहेत. तुम्ही सर्व वाचक आहात, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावरती स्त्रियांवरती किती अत्याचार होतील असं वक्तव्य केलं, असं लिहिलं गेलं आहे. तर अशा गोष्टी जर त्या धर्मग्रंथात असेल आणि जर आपल्या विवेक बुद्धीला पटत नसेल तर ते आपण का मानायच्या. म्हणून अशा धर्मग्रंथावरती आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे. अशा धर्मग्रंथातला आपण मान्य केलं नाही पाहिजे. तर ते आपण सतत विवेक बुद्धीला आपण पटल रुचल असंच आपण वागलं पाहिजे, असं त्याचा अर्थ थोडक्यात होतो. त्यानंतर जे केवळ तर्कशास्त्रानुसार आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका असं बुद्ध म्हणतात. तेव्हा आपण बघतो की बऱ्याचदा की तर्कानुसार वाटतं की हा असं असेल, बरोबर असेल, मग तेच खरं असेल आणि ते आपण गृहीत धरतो आणि त्याप्रमाणे वागायला लागतो. तर असं असेल तर पुढे जाऊन आपला धोका होऊ शकतो. म्हणून केवळ तर्कशास्त्रानुसार सुद्धा आपण वागलं नाही पाहिजे किंवा त्याप्रमाणे आपण तसंही ते आपण मानू नये. पाचवा मुद्दा होता केवळ न्यायशास्त्रानुसार आहे म्हणून आपण ते मानू नका. म्हणजे न्यायशास्त्र म्हणलं की आपल्या लक्षात समोर येतं की न्यायालय, नाही का. न्यायालयामध्ये काय होत असतं की तिथं न्याय केला जातो, नाही का, व्यक्तीचा न्याय केला जातो. पण त्या ठिकाणी खरोखर न्याय होतो का,
जर असा प्रश्न पडला, कारण बरेच अशा काही तिथं न्याय व्हायचं म्हणजे काय होतं बऱ्याचदा की पुरावे लागतात. पुरावे म्हणजे कधी कधी खोटे पुरावे पण ते पुढे आणून ते खरं केलं जातं आणि ते त्या माणसाला न्याय मिळतो का मग? तर नाही मिळत. असं सुद्धा घडलं जातं. तरी म्हणून न्यायशास्त्रावर सुद्धा आपण विश्वास केला नाही पाहिजे असं या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. त्यानंतर केवळ प्रथम दर्शनी पटण्यासारखे आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका असं म्हटलं गेलं आहे बुद्धांनी. म्हणजे आपण प्रत्यक्षात पाहिलं लगेचच आणि त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा नाही असं या ठिकाणी म्हटलं गेलं आहे की आपण पाहिलं लगेच असं आपल्याला वाटतं की हा हे बरोबर असणार आहे, हे खरंच असणार आहे. तर याच्यावर सुद्धा आपण विश्वास ठेवायचा नाही की ते सत्यता आपण पडताळली पाहिजे. म्हणजे आपल्या मनाला पटण्यासारखे आहे म्हणून त्यावर आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे, बरोबर ना? त्यानंतर सातवी जी गोष्ट आहे ती ज्या समजुती आणि मते अनुकूल वाटतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला नाही पाहिजे. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण जेव्हा चर्चा करतो, बऱ्याच लोकांशी आपण बोलत असतो, तेव्हा एखादा व्यक्ती किंवा माझा एखादा मित्र असेल, तो मला काही चर्चा करत असेल तर तो माझा मित्र असल्यामुळं मी काय करतो की त्या प्रत्येक गोष्टीला हा हा म्हणून जातो, कारण तो माझा मित्र आहे आणि तो काही चुकीचं बोलणार नाही आणि अनुकूल आपल्याला वाटतं म्हणून आपण त्याच्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवत असतो. पण ते सुद्धा आपण विश्वास न ठेवता ते आपण सत्यता काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. आणि नंतर आठवी गोष्ट म्हणजे बाह्यकारी खऱ्यासारखं वाटतं आपण त्याच्यावरती सुद्धा आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे, त्या सुद्धा आपण मानल्या नाही पाहिजेत. म्हणजे बऱ्याचदा असं घडतं की वरवरचं आपल्याला दिसतं खरं खरं, परंतु आतमध्ये काही वेगळंच असतं. पण ते आपण पाहत नाही, पुरेसा वेळ देत नाही, पाहत नाही, त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी फसलो जातो. त्याच्यामुळं बाह्यकारी खऱ्यासारख्या वाटणाऱ्या गोष्टीवर सुद्धा आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे. आणि नववी गोष्ट म्हणजे भव्य दिव्य आहे म्हणून त्यावर विश्वास ठेवू नये. म्हणजे बघा की बऱ्याच वेळा आपण पाहतो की खूप भव्य आहे, खूप आपल्याला चांगलं वाटतं, चांगलं दिसतं, अरे हा खूप छान वाटतंय असं दिसतं आपल्याला आणि पाहतो आणि आपण त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवतो. पण अशा भव्य दिव्यावरती सुद्धा विश्वास ठेवला नाही पाहिजे असं बुद्ध सांगतात. आणि दहावी गोष्ट ती खूप महत्वाची आहे मला असं वाटतं की एका व्यक्तीने म्हणजे एखादा खूप चांगला बोलणारा असेल, बहुश्रुत असेल, खूप चांगला बोलणारा असेल, त्याचं वक्तव्य खूप चांगलं असेल, तर अशा व्यक्तीवर सुद्धा आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे. कारण त्यांनी बरेच पुस्तकं वाचले असतील, पण तो जर आचरण करणार नसेल आणि तो खूप चांगल्या गोष्टी सांगत असेल तर अशा गोष्टी सुद्धा आपण विश्वास ठेवला नाही पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या आचार्याने सांगितलं असेल किंवा तुमच्या गुरुने सांगितले असेल म्हणून सुद्धा तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. म्हणजे या ठिकाणी स्वतः बुद्ध त्या ठिकाणी बुद्ध आहेत आणि बुद्ध त्यांना सांगतात की तुम्हाला कोणी जर एखाद्या गुरुने सांगितलं तरी सुद्धा त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, ते सुद्धा तुम्ही पडताळलं पाहिजे, ते खरं काय आहे ते बघितलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही स्वीकारलं पाहिजे. म्हणजे बुद्ध या ठिकाणी मानवाच्या बुद्धीला किती चालना देतात हे आपण यावरून आपल्याला या 10 गोष्टींवरती आपल्या लक्षात येतात, नाही का? तर या ठिकाणी एक गोष्ट सांगायची म्हणजे बाबासाहेबांचं बघा, जेव्हा धर्मांतर 1956 साली बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं तेव्हा बाबासाहेब स्वतः सांगतात की मी धर्मांतर करणार आहे, मी आज धर्मांतर करत आहे, पण मी धर्मांतर करत आहे तर मला हा धर्म पटला आहे, रुचला आहे, मला तो योग्य वाटला आहे म्हणून मी तो स्वीकारत आहे. पण तुम्हाला जर तो पटला असेल, तुम्हाला जर तो चांगला वाटला असेल, त्याचे विचार तुम्हाला पटले असतील तरच तुम्ही स्वीकारा, नाहीतर फक्त मेंढराप्रमाणे माझ्या मागे तुम्ही येऊ नका असं बाबासाहेब स्वतः सांगतात. म्हणजे हे जे काही आपले महान मानव आहेत, बुद्ध असतील, बाबासाहेब असतील आणि जे जे काही महामानव आपले होऊन गेले आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्यामध्ये बोललेलं आहे की मी म्हणतो म्हणून तुम्ही करू नका, तर तुम्ही स्वतः सुद्धा ते पडताळून पहा, स्वतः पण ते पहा आणि त्यानंतर तुम्ही त्याला अनुसरण करा, त्याच्यानंतर अनुसरण करू नका. हे किती महत्वाचं आहे नाही का? यानंतर कालामान्य बुद्धांना विचारलं की मग आता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा कालामान्य ऐकल्या बुद्धांकडनं, मग त्यांना म्हणजे कन्फ्युजन त्यांचं झालं की जर बुद्ध या सगळ्या गोष्टी सांगतात आहे की तर्क आहे म्हणून मानू नका, धर्मपुस्तकात आहे म्हणून मानू नका, पुष्कळ लोक सांगतात म्हणून मानू नका, ऐकिव गोष्टीवर विश्वास ठेवू नका, न्यायशास्त्रानुसार मानू नका, प्रथमदर्शनी म्हणून मानू नका, मनाला पटण्यासारखे आहे म्हणून मानू नका, बाहितकारी साखऱ्यासारखे वाटते म्हणून तुम्ही मानू नका, भव्य दिव्य आहे म्हणून मानू नका, एखाद्या गुरुने सांगितलं आहे म्हणून मानू नका. मग मानायचे काय? त्यांचा प्रश्न असा होता की मग आम्ही करायचं काय, आम्ही काय केलं पाहिजे, असं कालमांना दुसरा प्रश्न पडला.
मग तेव्हा बुद्धांची जेव्हा बोलण्याची जी काही भाषाशैली असायची तेव्हा बुद्ध प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला प्रश्नातूनच त्याचे उत्तर त्याला देऊन टाकायचे. तर बुद्ध म्हणतात, त्यांना बोलतात की कसोट्या ह्या स्वतःलाच लावल्या पाहिजेत. म्हणजे बुद्ध काय सांगतात की प्रत्येकाने स्वतःला स्वतःची कसोटी लावून बघायची आणि मग ते आपण सत्य आहे का नाही ते आपल्याला समजणार आहे. तर बुद्ध काय सांगतात पुढे, ह्या गोष्टी हितकारक आहेत का? ह्या गोष्टी हितकारक आहेत का? त्या शहाण्या माणसाने त्या टाकाऊ समजल्या आहेत का किंवा टाकाऊ मानल्या आहेत का? त्या केल्या असत्या दुःख आणि कष्ट होत आहे का? ते सिद्धांत तृष्णा, द्वेष, मूर्ता आणि हिंसा यांना सहाय्यक तर नाही करत ना? आणि पाचवी गोष्ट सांगतात बुद्ध, हे सिद्धांत माणसांना इंद्रियाधीन करणारे तर नाहीत ना? परत बुद्ध या ठिकाणी पंचशील सांगतात त्यांना. पंचशिलामध्ये ते सांगत असताना हिंसेला प्रवृत्त करणारे ते नाही ना? चोरी करण्यास प्रवृत्त करणारे ते नाही ना? कामेच्छा पूर्तीसाठी मिथ्याचार करविणारे तर नाही ना? आणि शेवटी तुम्ही ज्या सिद्धांताबाबत असा प्रश्न विचारला पाहिजे की या सिद्धांताचा परिणाम अहित आणि दुःखात होत नाही ना? या सगळ्या गोष्टी बुद्ध त्यांना कसोट्या काय काय आहेत हे ते बुद्ध त्या कालमांना सांगतात. आणि पुढे बुद्ध कसोटी सांगताना म्हणतात की कालमांनो, की त्या श्रमण ब्राह्मणांचे सिद्धांत हित साधणारे आहेत का अहित साधणारे आहेत हे त्यांनाच विचारतात बुद्ध परत. तर तेव्हा कालाम त्यांना काय म्हणतात की ते अहित साधणारे आहेत, कारण तेव्हा तोपर्यंत त्यांनाही कळलं असतं की जे जे काय आधी लोक येऊन गेले आपल्याकडे आणि जे जे काय लोकांनी आपल्याला सांगितलं आहे ते इथे काही ह्या कसोटीमध्ये बसत नाहीत, म्हणून ते म्हणतात की ते अहित साधणारे आहेत. परत बुद्ध म्हणतात ते लाभकारक आहे का? म्हणजे मनुष्याला ते लाभकारक आहेत का? मनुष्याची प्रगती होण्यासाठी ते लाभकारक आहेत का? का हानिकारक आहेत? तर तेव्हा ते कालाम म्हणतात की नाही नाही भगवान, ते हानिकारकच आहेत. परत बुद्ध म्हणतात ते निंदा आहेत का? कुठल्या गोष्टीची निंदा आहेत का ते? तर हो, ते खरोखरच निंदा आहेत असे कालाम म्हणतात. मग बुद्ध म्हणतात शहाण्या माणसांना ते मान्य आहे की त्यांच्या मते निषिद्ध आहेत? म्हणजे शहाण्या लोकांना ते मान्य आहे का त्यांनी ते निषिद्ध केलेलं आहे? तुम्हाला काय वाटतं? तेव्हा कालाम असं म्हणतात शहाणी माणसं त्यांना टाकाऊ समजतात, ते टाकून देतात, त्यांना ते स्वीकारत नाहीत. मग बुद्ध त्यांना पुन्हा असं म्हणतात त्यांचा आचार केले असता त्याचे पर्यावसन कष्टात आणि दुःखात होते काय? तेव्हा कालाम लोक त्यांना म्हणतात की ते निश्चितच दुःखात आणि कष्टामध्ये होतं. आणि जे धर्मग्रंथ असले सिद्धांत शिकवितात ते तुमच्या मते स्वतः प्रमाणे आणि प्रमादित ठरतात काय? म्हणजे या ठिकाणी बुद्ध काय सांगतात की जे धर्मग्रंथ तुम्ही जे म्हणता ते प्रमादित ठरतात काय? तर त्यांचं उत्तर असतं की नाही. शेवटी बुद्ध कालामांना सांगतात की म्हणजे मलाही हेच तुम्हाला सांगायचं आहे की जे काही तुम्ही आता ऐकलं आहे, जे काही मी तुम्हाला सांगितलं आहे, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की केवळ ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवू नका. परंपरागत आहे म्हणजे एखाद्या धर्मग्रंथात लिहिलं आहे, सांगितलं आहे, परंपरेने आलेलं आहे. परंपरेने म्हणजे माझ्या आजोबाने सांगितलंय, पणजोबाने सांगितलंय, माझ्या आईने सांगितलेले, त्या त्या परंपरेने आलेलं आहे म्हणून मी ते मानलं नाही पाहिजे. ज्यात केवळ वादविवादाची कुशलता असते, म्हणजे जेव्हा आपण बोलू तर वादविवाद होणार आहे, तर असं नाही झालं पाहिजे. तर्काची सूक्ष्मता असली पाहिजे, तेवढ्यावरच त्यावर विश्वास ठेवू नका असं बुद्ध कालमांना सांगतात. मग जे केवळ वरवर पाहता विश्वसनीय वाटते म्हणून मानू नका. म्हणजे काय म्हणतात बुद्ध, जेव्हा तुम्हाला जे पाहता वरवर पाहता ते खूप चांगलं वाटतं, विश्वासासारखं वाटतं, ह्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, हे चांगलं आहे, हे खरंच आहे, हे बरोबर आहे, हे जेव्हा तुम्हाला वाटतं त्याच्यावर सुद्धा तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि ज्या समजुती दृष्टिकोन केवळ अनुकूल वाटतात म्हणून तुम्ही स्वीकारू नका. म्हणजे काय होतं कधी कधी की आपण एखाद्याचं प्रवचन ऐकतो किंवा एखाद्याचं व्याख्यान ऐकतो आणि त्यांचे विचार आपल्या पटत जातात, ते कारण आपल्या मताचे असतात, अनुकूल वाटतात आणि आपण ते जसे तसे स्वीकारतो, पण पुढे जाऊन ते आपण तपासत नाहीत, नाही का?
त्यांच्या दृष्टिकोनाने आपणही त्या दृष्टिकोनाचा आपला विचार करत जातो आणि म्हणून अशा प्रकारे अनुकूल वाटतात म्हणून तुम्ही स्वीकारू नका. आणि केवळ श्रमण ब्राह्मणांनी त्यांचे शब्द आहेत म्हणून तुम्ही मानू नका. बुद्ध काय म्हणतात की केवळ श्रमण किंवा ब्राह्मण म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये श्रमण किंवा ब्राह्मण जाऊन लोकांना आपल्या धर्माचं वेगवेगळ्या गोष्टीचं काही ते चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी सांगत असत आणि त्या गोष्टी फक्त श्रामणाने सांगितलं आहे ब्राह्मणांनी सांगितलं आहे म्हणून तुम्ही स्वीकारू नका, तर तुम्ही ते स्वतः पडताळून पहा असं बुद्ध म्हणतात. पुढं बुद्ध खूप महत्वाच्या काही गोष्टी सांगतात की ते कालमांना खूप त्या गोष्टी पटतात. जेव्हा तुमच्या बुद्ध इथं या ठिकाणी खूप महत्व सांगतात म्हणजे आपला जो काही धर्म आहे तो मनावर आधारित आहे नाही का. मनावर सगळ्या गोष्टी काही मनात घडत असतात आणि जे काही चांगलं घडतं ते मनात घडतं, जे काही वाईट घडतं ते सुद्धा मनातच घडत असतं आणि मनातूनच सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. आणि म्हणून बुद्ध म्हणतात की जेव्हा तुम्हाला स्वानुभवाने वाटेल पटेल की ह्या गोष्टी अहितकारक आहेत म्हणजे जेव्हा आपण त्याचा अनुभव घेऊ स्वतः अनुभव घेतल्याशिवाय ते आपल्याला कळणार नाही ना. जेव्हा आपण अनुभव घेऊ एखाद्या गोष्टीचा तोच आपल्याला ते समजणार आहे, तोपर्यंत आपल्याला ते समजणार नाही. म्हणून बुद्ध म्हणतात की स्वानुभवाने तुम्हाला वाटेल पटेल आणि ह्या गोष्टी अहितकारक आहेत का, दोषार्ह आहेत का, सुज्ञाने निषिद्ध केलेल्या आहेत का, तेव्हा किंवा त्याचा परिणाम कष्टात आणि दुःखात नेणारे आहेत का, तेव्हा त्या गोष्टींचा तुम्ही त्याग केला पाहिजे. म्हणजे बुद्ध काय म्हणतात की जर तुम्हाला त्या गोष्टीपासून अहित होत असेल, लोक कल्याण होत नसेल, लोकांचं त्यापासून नुकसान होत असेल, लोकांचं कल्याण होत नसेल, अशा गोष्टी तुम्ही स्वीकारू नका. म्हणजे या ठिकाणी बुद्धांनी त्या कालमांना की माणसाच्या स्वातंत्र्याला माणसाच्या व्यक्ती स्वातंत्र्याला किती वाव आहे, किती माणूस केंद्र बिंदू मानून बुद्धांनी त्यांना ते प्रवचन दिलेलं आहे. ते किती म्हणजे आजच्याही काळात जर आपण त्या गोष्टींचा विचार केला तर किती महत्वाचं वाटतं नाही का. आपण जर कधी कोणाचं ऐकत असेल तर आपण खरंच म्हणतो की हा हे खरंच असणार आहे, पण आपण त्याची सत्यता पडताळत नाही, बघत नाही, पाहत नाही, पण ते आपण पाहिलं पाहिजे. असं ते झालं तरच म्हणजे कालामसुत्त आपल्याला आपल्या जीवनामध्ये खरंच अनुसरल्यासारखं होईल, आपण त्याला न्याय दिल्यासारखं होईल. नाहीतर मग काय होणार आहे की ते सुत्त वाचन करणं आणि त्याप्रमाणे वागणं यामध्ये खूप फरक आहे. म्हणून आपण आपल्याला जे काही माहिती आहे ते जास्तीत जास्त लोकांना सुद्धा ते सांगितलं गेलं पाहिजे. तर आपण जे काय आज कालामसुत्त पाहतोय त्याच्यामध्ये काही 10 गोष्टी बुद्धांनी कालामांना सांगितल्या आहेत, तर त्या मी आपल्या समोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी खूप जास्त बोलत नाही खरं, मी पण कमी शब्दामध्ये थोडक्यात मी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. त्या ठिकाणी एक शेवट ह्या कालामसुत्ताचा शेवट करण्या अगोदर या सुत्ताचं आपण पठण केलं पाहिजे. तर त्याच्या अगोदर एक आपण महामंगल सुत्तामध्ये एक गाथा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे ती गाथा की खंतीचे सवचस्सता समनानंच दर्शनम कालेन धम्म साखच्या एतं मंगलमुत्रम. म्हणजे आपण क्षमाशील असणे, अंगी लीनता असणे, श्रमणांचे दर्शन घेणे, योग्य वेळी धम्मचर्चा घडून आणणे हे उत्तम मंगल आहे. म्हणजे आता जे काही आपण धम्मचर्चा करत आहोत, धम्मचर्चा घडून आणत आहोत, तर हे वेळोवेळी झालं पाहिजे, वारंवार घडत गेलं पाहिजे. म्हणजे लोकांना त्याचा लाभ होऊ शकतो आणि लोक त्याचा अनुकरण करत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला धर्म पोहोचण्यासाठी मदत होऊ शकते असं मला या ठिकाणी वाटतं. तर आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या आयोजकांचे सर्वांचे खूप मनापासून खूप असे धन्यवाद मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांना सविनय जय हिंद. धन्यवाद सर. खरंच खूपच छान. साधू 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 साधू. आजच्या या प्रबोधनामधून आपल्याला सरांनी अतिशय सुंदर असं कालमसुत्त याचं विश्लेषण सांगितलेलं आहे आणि त्यांनी ते त्या सुत्तामध्ये जे 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत गौतम बुद्धांनी, स्वतः व्यक्ती स्वातंत्र्य कसं असतं आणि त्यामध्ये 10 गोष्टींवर म्हणजे त्यावर त्यांनी प्रकाश टाकून त्याचं विश्लेषण केलेलं आहे आणि आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे की तुम्ही जे पाहाल त्याच्यावरच विश्वास ठेवा,
म्हणजे पहिल्यापासून आता 10 मी पुन्हा सरांनी सांगितले म्हणून मी वाचून दाखवत नाही, मी लिहिलेलं आहे. पण याच्यातून आपल्याला एक घेण्यासारखं आहे की आपण विश्वास ठेवायचा तर जे आपल्याला स्वतःला पटल त्याच्यावरच विश्वास ठेवा. बाहेर म्हणजे आपल्याला दिसतो एखादी व्यक्ती चांगली दिसते किंवा गुरु चांगले बोलतात किंवा एखाद्या पुस्तकात चांगलं लिहिलंय किंवा कोणी आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगितल्यात तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा का, तर हे तुम्ही स्वतः पडताळून पहा. त्याचं स्वतः तुम्ही हे करा, खरंच तसं सांगितलंय का, खरंच ते आहे का. जर तुम्हाला पटलं तर त्याच्यावर विश्वास ठेवा. याच्यातून सरांनी आपल्याला हा बोध समजावून सांगितलेला आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्याला पंचशीलही सांगितलेलं आहे. ते कलामसूत मधून जे जे त्रिपिटकात आहे अभिधम्म सूत मध्ये त्यांनी त्या मधील हे एक कलामसूत आहे, कालमसूत आहे. तर त्याच्यातून त्यांनी सांगितलं की जे गौतम बुद्धांनी पंचशील सांगितलेलं आहे त्या पंचशील प्रमाणे वागलं पाहिजे. आणि अनेक लोक सांगतात की ऐकाव्या गोष्टीवर तुम्ही असा विश्वास ठेवाल, तर तसं करू नका. तुम्ही खरोखर त्या गोष्टी सत्य आहेत का पडताळून बघा. आणि त्याचा काही गोष्टी परंपरेने येतात आणि काही गोष्टी ऐकून नाही का असं वादविवाद असे निर्माण करतात. तर त्याच्यातून त्या पण गोष्टी तुम्ही नाकारा असं त्यांनी सांगितलंय, स्वीकारू नका म्हटलेत. आणि या कालमसूत्राचं जे पठण आहे ते सरांनी सांगितलंय करा. आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे सरांनी आणि खूप सुंदर असं त्यांनी आपल्याला महत्वाचं आणि प्रेरणादायी असं आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. तर सरांचं मी खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. तर आपल्या या उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपल्या या व्याख्यानावर किंवा आपल्या या प्रबोधनावर जर कुणाला आपला अभिप्राय व्यक्त करायचा असेल तर त्यांना आपला हँड राईज करून सरांच्या या आजच्या प्रबोधनावर आपला अभिप्राय नोंदवावा किंवा अभिप्राय द्यावा अशी मी विनंती करते. प्रथम आपल्याला मनीषा सकपाळे आहेत, आदरणीय मनीषा सकपाळे आहेत. तर त्यांना मी विनंती करते की त्यांना आपला अभिप्राय व्यक्त करावा. हॅलो, नमो बुद्ध मॅडम. नमो बुद्धाय मॅडम. हा, खरंच सरांनी जे खूप एवढं छान व्याख्यान दिलं त्याबद्दल खरंच सरांचे मी आभार व्यक्त करते आणि आपल्या सगळ्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते की खरंच एवढं छान सरांनी खूप व्याख्यान वगैरे पण एवढं सुंदर दिलेलं आहे ना की त्याच्यातून काही सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि खरं जे आहे ते खरंच आहे की विश्वास हा खरं ठेवायचा की नाही ठेवायचा त्याच्यावर आपण खरंच अभ्यासच केला पाहिजे मॅम. आणि खरंच सरांनी अजून पुन्हा आभार व्यक्त करते सरांचे की खरंच धन्यवाद सर. जय भीम, नमो बुद्धाय. खूपच छान ताई. खूप आपला अभिप्राय छान आपण दिलेला आहे. यानंतर मी आदरणीय नंदाताई गायकवाड आहेत, त्यांना मी विनंती करते त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा. या जगाला विश्वकल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर माता यशोधरा, माता भीमाई आणि माता रमाई या सर्व महामानवांना आणि महामातांना विनम्र अभिवादन. आणि आपल्या ग्रुपवरील सर्व आदरणीय सन्माननीय गुरुजन वर्ग आणि आजचे प्रवचनकार आदरणीय सातपुते सर, आपल्या सर्वांना सविनय जय भीम. खऱ्या अर्थानं मला वेळ मिळत नाही, मी खूप प्रयत्न करते की आज तरी मी जॉईन होईल, पण आज खरंच मला खूप चांगलं वाटलं. मी जेव्हा ऐकायची ते असं बघितलं, मी घरामध्ये आले आणि मी म्हटलं बघू आज सरोदे गुरुजींनी कुठली लिंक पाठवली, नेमकी आपली या कार्यक्रमाची लिंक होती. कोण आहेत वक्ते, तर आदरणीय सदाशिव सातपुते सर
हे वक्ते आहेत. आणि मग मला खूप छान वाटलं, हा सर आज प्रवचन देणार आहेत म्हणून. मग म्हटलं चला सर्व काम बाजूला ठेवा, आपण पहिलं जॉईन व्हा. सरांनी काय सांगितलं यावर मी जास्त भाष्य करणार नाही, कारण ते कालमसुत्त आहे, तथागतांनी सांगितलेलं आहे आणि प्रत्येक जण आपापल्या कौशल्याने ते सांगत असतो. त्यानुसार सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ते काय फक्त की चला आता मी बोलते तर मी मोगम बोलत असते, पण त्यांनी त्यांच्या हातामध्ये नोट्स काढलेल्या होत्या, त्या नोट्स नुसार व्यवस्थित त्यांनी ते सांगितलेलं आहे. पण सदाशिव सातपुते सर एक व्यक्तिमत्व जर बघायला गेलं तर 2 वर्षापूर्वी आमच्या मंगळवार पेठेतल्या बुद्ध विहारामधून बुद्ध विहारामध्ये श्रामणेर शिबिर आयोजित केलं होतं. एक मिनिट मला मध्येच फोन आल्यामुळं हे झालं. श्रामणेर शिबिर आयोजित केलं होतं आणि श्रामणेर शिबिरामध्ये सदाशिव सातपुते सर होते. आणि ते आमच्या श्रामणेर शिबिराचे म्हणजे की श्रामणेर संघाचे ते संघनायक होते. आणि त्यांना मी 10 दिवस जवळून पाहिलं आणि मला असं वाटलं नाही की हे भंते नाहीत, असं कधीच नाही. 10 दिवसामध्ये मला तर त्यातलं काय माहित नव्हतं, काय नव्हतं, पण खरंच ते 10 दिवसामध्ये जे त्यांचं वर्तन होतं ते मी भंतेंच्या बरोबर थांबण्याचा किंवा भंतेच्या ज्या कार्यक्रमाला मी जाते आणि त्या कार्यक्रमामध्ये भंतेंचं वर्तन आणि ते भंतेंबरोबर आपण थांबल्यानंतर वगैरे मी ते बघते, तर त्यामध्ये जेव्हा 10 दिवसाच्या कालावधीमध्ये सकाळी मला वाटतं मी 6:30 पावणे 7 मी विहारात जायचे आणि दिवसभर या श्रामणेर संघाबरोबर मी असायचे. मग त्यांचं नाश्ता असेल, त्यांचं भोजनदान असेल, चहा पाणी जे काही होतं त्यामध्ये आदरणीय सदाशिव सातपुते सर, मी तर माझ्याकडे जो म्हणजे त्यांचा नंबर सुद्धा भंतेंच्या नावाने, त्यांचं जे नाव होतं त्या नावानुसार ते सेव्ह करून ठेवला होता. आणि मी त्यांना कधी फोन केला तर तेव्हा म्हणायचे, वंदा मी भंते. मग सर मला म्हणाले, ताई मी भंते नाहीये. म्हणजे एवढं संयमी, एवढं म्हणजे स्वतःच खऱ्या अर्थाने की हे धम्म सांगत असताना, खरं तर मी त्यांचं अभिनंदन करते की आता बौद्धाचार्य झालेले आहेत. आता त्यांचा सत्कार वगैरे झाला आपल्या सांस्कृतिक बुद्ध विहारामध्ये. म्हणजे ते बौद्धाचार्य नंतर झाले, पण त्याच्या अगोदर खऱ्या अर्थाने आमच्याकडे की जसं की धम्म हा सांगण्यासाठी नाही किंवा धम्म हा ऐकण्यासाठी नाही, धम्म हा आचरणात आणण्यासाठी आहे. आणि खऱ्या अर्थाने धम्म सदाशिव सातपुते सरांनी आचरणात आणलेला आहे. आणि 10 दिवसाच्या त्या श्रामणेर संघामध्ये जे काही खऱ्या अर्थानं ते भंते आहेत आणि अजून सुद्धा माझ्या समोर किंवा माझ्या मनामध्ये आणि म्हणजे माझ्या त्यांचा एक आदर्श राहील की अरे हा की ते म्हणले की भंते ना असं सर. नंतर मी त्यांना या किंवा पांढऱ्या वेशामध्ये किंवा आता असं पाहिले, पण जेव्हा मी त्यांना त्या 10 दिवसामध्ये पाहिले, एवढा संयम, ते खरंच जे की तंतोतंत जे काही नियम होते त्यांना, जे श्रामणेर संघाला जे नियम असतात त्या नियमांचं तंतोतंत पालन करताना मला ते दिसून आलेलं आहे. त्यासाठी मी खरंच त्यांचं खूप खूप असं कौतुक करते की खऱ्या अर्थाने की एक श्रामणेर, पण ते श्रामणेर न होता मला असं वाटलं की एवढ्या ह्याच्यामध्ये मला असं कधीच कळालं नाही की ते भंते नाहीयेत म्हणून. त्यांनी एवढं की कधी बोलले नाही, ते भोजनदान करत असताना ते बरोबर ते हात, कारण त्यानंतर मी श्रामणेरी झाले आणि त्यावेळेस मला ते प्रत्येक वेळी मी त्यांना ते मी ज्यावेळेस श्रामणेरी झाले त्या 10 दिवसांमध्ये मी सरांना आठवत होते की नाही सर कसे म्हणजे एक वेगळं असं व्यक्तिमत्व, आणि आपण आज सरांना संधी दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी संधीचं सोनं केलं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित कालमसुत्त सांगितलेलं आहे. त्यासाठी आपल्या सर्व आयोजकांना मी धन्यवाद देते. मधला जरा थोडासा ब्रेक हे झाला होता. मी सरांशी, आदरणीय मुख्य सरांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते काय नंतर ताई बोलतो, पण ते काय बोलणं झालं नाही. पण मला आनंद वाटला की पुन्हा मुख्य सरांकडून लिंक यायला सुरुवात झाली आणि ते सुंदर असं आपण ते सरांनी ते बनवून घेतलेलं आहे. एकदम छान वाटतं असं बघताना वगैरे. मला वाटलं ब्लूटूथला जोडून मी चांगल्या मोठ्या आवाजात ऐकल, पण ते काय मला ऐकता नाही आले, ते काय ब्लूटूथ मध्ये ते काय नाही जमलं. पण खरंच की आपल्या सर्व आयोजकांनी पुन्हा सगळेजण एकत्र आलात आणि आतापर्यंत जे आपण कार्य केलेलं आहे, एवढ्या अविरतपणे चाललेला हा आपला वर्ग, खऱ्या अर्थाने हे खूप चांगला चाललेल, त्यासाठी आपल्या सर्वांना सॅल्यूट आहे. आणि आमचे आदरणीय सातपुते सर हे सुद्धा आजारातून उठलेलं व्यक्तिमत्व आहे आणि ते सुद्धा आहेत की
आणि एवढं चांगलं धम्माचं काम करताना आता जिथं तिथं जाताना ते मला माझ्या बरोबर मला दिसतात, कारण परवा बेडशी लेणीला सुद्धा वर्षावासाच्या उद्घाटनासाठी सर उपस्थित होते. हे खूप चांगलं, खऱ्या अर्थाने धम्म कसा जगला पाहिजे किंवा धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा केला पाहिजे हे आदरणीय सातपुते सरांकडून शिकण्यासारखं आहे. ते माझा आदर्श राहतील आणि म्हणून साठी जास्त काही न बोलता की मला एक माझा आदर्श आणि अशा माणसाला स्वाभिमानी आणि क्रांतिकारी जय भीम. सॅल्यूट आहे सर आपल्याला. सर्वांना धन्यवाद. आपल्याला सुद्धा धन्यवाद सर. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद धन्यवाद ताई. खूपच छान आपला अभिप्राय दिला. म्हणजे आपले स्वतःचे पण अनुभव सांगितले आणि सरांच्या बरोबर जे तुम्ही सामनेर शिबिरामध्ये जे त्यांना पाहिलं ते खरंच कौतुक करण्यासारखंच आहे आणि त्यांचा अभ्यासही खूप आहे. तर अतिशय सुंदर असा आपला अभिप्राय आहे. यानंतर मी आदरणीय अशोक गायकवाड सरांना विनंती करते, त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा. हॅलो, आवाज येतोय का? माझा आवाज येतोय का? येतोय ताई. हा म्हणलं आवाज येईल. आदरणीय अशोक गायकवाड सर. आदर्शांना वंदन, मान्यवरांना जय भीम. जय भीम सर. खूप छान प्रवचन दिलं गुरुजींनी. खूप छान. असंच प्रवचन देत राहा. परत आम्हाला कधीतरी येऊन भेटत जा. खूप छान. गुरुजींना धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय भारत. जय संविधान. पुष्कळ बोलणार आहे त्याच्यामुळे लवकर उरकतो. बरं, खूपच छान दिला सर. अगदी थोडक्यात पण इतका सुंदर असा आपला अभिप्राय आणि खरंच म्हणजे जे सांगायचे ते तुम्ही थोडक्यातच सांगितलं, पण अगदी योग्य सांगितलं. खूपच धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय अरविंद जगताप सरांना विनंती करते की त्यांनी अभिप्राय द्यावा म्हणून. सर्व आदर्श महामानव आणि सर्व आदर्श महामातांना विनम्र अभिवादन. त्याचप्रमाणे आज ऑनलाईन व्याख्यानाला उपस्थित असलेल्या सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. आज आपले आदरणीय प्रमुख वक्ते आदरणीय सदाशिव सातपुते यांनी आपल्याला कलाम सुत्ताविषयी अतिशय सुंदर विश्लेषणात्मक माहिती दिलेली आहे. खूप त्यांचा अभ्यास त्याच्यातून जाणून येतो. सर MA पाली आहेत आणि त्यामुळे त्यांनी खूप सविस्तरपणे आपल्याला कलाम सुत्ताची माहिती दिलेली आहे. तर मी सरांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद सर. खूप छान आपला अभिप्राय दिला सर आणि तुम्ही पण खूपच छान त्यांच्याविषयी सांगितलं. धन्यवाद. आणि यानंतर मी आदरणीय दिलीप सरोदे सरांना विनंती करते की त्यांनी आपला अभिप्राय द्यावा. सर्वांना सविनय जय भीम. जय भीम सर. जय भीम. हॅलो, सर्वांना जय भीम. सर्व समितीतील कमिटीला सर्वांना जय भीम. नंतर वर्षवासाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी वरिष्ठ केंद्रीय शिक्षक या नात्याने आपल्याला करतो. आणि या ठिकाणी आज खऱ्या अर्थानं मला अतिशय आनंद वाटला की लिंक पाहिली आणि मग लिंक पाहिल्यानंतर मी सातपुते गुरुजींना फोन केला की आज तुमचा विषय आहे. हो म्हणले. त्यांनी सांगितलं मला देता का विषय, म्हणून मी देतोय. तर त्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी मला वाटतं पहिल्यांदाच त्यांनी विषय दिलेला आहे असं वाटतं. पण या ठिकाणी त्या अतिशय अभ्यासू आहेत आणि संस्थेमध्ये ते गेल्या वर्षी श्रामणे झाले. आता डाळिंबे त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी ते श्रामणे झाले आणि आता मार्च मध्ये जी परीक्षा झाली त्या परीक्षामध्ये पुण्यामध्ये ते पहिले आलेले आहेत. पहिल्या मार्काने पास झालेत. 1 नंबर मार्काने पास झालेत ते आणि ते आपल्या संस्थेचं काम करतायत. दुसरी गोष्ट की या ठिकाणी सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्यांनी कलामसूत्र थोडक्यात, हा मोठा विषय आहे पण त्यांनी थोडक्यात आपल्याला मोस्ट आणि महत्वाचं या ठिकाणी कलामसूत्र आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्याबद्दल खऱ्या अर्थानं ते पालीचे अभ्यासक आहेत. त्यांनी पाली सुद्धा पुणे विद्यापीठामध्ये केलेला आहे. पालीचा अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ते म्हणजे त्यांच्यावर म्हणजे खूप आजाराने त्याला 1 वर्षभर घेरलं होतं.
पाठीमागे ते परीक्षेला बसू शकले नाहीत, परंतु त्या आजारातून आता मुक्त झाल्यामुळे त्या ठिकाणी या आपल्या ह्याच्यावरती त्यांनी प्रवचन दिलं, त्याबद्दल मला त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला वाटतं की वर्षावासामध्ये आणखी एक वेळा एखादा विषय घेऊन या ठिकाणी बोलावं अशी मी आपल्याला समितीने त्यांना ठेवावं अशी मी आपल्याला विनंती करतो. अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं त्यांनी आचरण केलेलं आहे, डाळिंबे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी म्हणजे आज संस्थेचं पण गेल्या 25 वर्षापासून ते काम करत आहेत संस्थेमध्ये. आणि काही मध्यंतरी थोडंसं काय म्हटल्यानंतर ते पुन्हा या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत आणि सतत या ठिकाणी आता काम करत आहेत आणि अभ्यासू आहेत, वाचक आहेत आणि चांगला आहे. आणि म्हणून त्यांचा पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी अभिनंदन करतो की म्हणजे सांगायचं म्हणजे गुरु शिष्याचं तरी नातं असतं तर त्यांनी खऱ्या अर्थानं मला ते गुरुजीच मानतात आणि मला गुरु मानतात. आणि खऱ्या अर्थानं आज मला आनंद होत आहे की म्हणजे मी त्यांना शिष्य म्हणू शकत नाही, कारण ते माझ्यापेक्षा चांगले शिकलेले जास्त आहेत, शिवाय पाली भाषेचे ते म्हणजे अभ्यासक आहेत. आणि असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हणजे खऱ्या अर्थानं मला आज माझा शिष्य चांगल्या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी अभ्यास करून या ठिकाणी थोडक्यात म्हणला हा मोठा विषय आहे, तसं पाहिलं तर खूप त्याच्यात बोलण्यासारखं आहे, परंतु त्यांनी बरोबर 30 ते 35 मिनिटामध्ये हा विषय त्यांनी या ठिकाणी मांडला. त्याबद्दल मी पुन्हा पुन्हा त्यांचा आभार मानतो. आणि मी मुकेशजी यांना विनंती करतो की पुन्हा गुरुजींना आता वर्षावर्षी आपण जर कार्यक्रम लावत असाल तर त्यामध्ये त्यांना विषय द्यावेत अशी मी विनंती करतो. सर्वांना पुन्हा एकदा वर्षावर्षाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद सर, खूपच छान. आणि सरांच्या बद्दल आपण आणखीन जास्तच माहिती सांगितली. आणि ते पुण्यामध्ये फर्स्ट आले आपल्या ह्या परीक्षेमध्ये, आपल्या भारतीय बौद्ध महासभेने घेतलेल्या परीक्षेमध्ये. त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करते. आणि महापुरुषांना वंदन करून उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर या सर्वांना सविनय जय भीम. आज सातपुते गुरुजींनी जे आता हा विषय दिलेला आहे, अतिशय सुंदर असा हा विषय दिलेला आहे. आत्ताच माझे गुरुवर्य दिलीप सरोदे गुरुजी यांनी हा विषय या ठिकाणी आत्ताच त्यांनी त्यांचे प्रोसेस केलेली आहे. आणि हा विषय गेल्या वर्षी मला समजावून सांगितलेला होता की माझे गुरुवर्य दिलीप सरोदे गुरुजी, आणि तो विषय मी गेल्या वर्षी दिला होता. अतिशय सुंदर असा विषय गुरुजींनी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून मी जास्त न बोलता त्या विषयावर न जास्त बोलता, कारण कालामसुत्ता हा विषय खूप मोठा आहे आणि गुरुजींनी 35 मिनिटांमध्ये अतिशय सुंदर असा विषय या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा विषय पूर्ण मला माझे गुरुवर्य दिलीप सरोदे गुरुजींनी पूर्ण गेल्या वर्षी मला सांगितलेला आहे आणि तो विषय पण मी गेल्या वर्षी दिलेला होता. आणि म्हणून मी पण शिष्य आहे सरोदे गुरुजीचा आणि सातपुते गुरुजी पण शिष्य आहेत गुरुजीचे. म्हणून आमचे गुरुच श्रेष्ठ आहेत, म्हणून आम्ही विषय चांगल्या पद्धतीने देत आहोत. आणि सातपुते गुरुजीने सुद्धा चांगला विषय दिला आहे. म्हणून मी गुरुजींना त्यांच्या विचाराला वंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार व्यक्त करतो आणि ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद धन्यवाद सर, खूपच छान दिला आपला अभिप्राय. आणि यानंतर आदरणीय सुरेखाताई डांगळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा, कारण आता खूप लोक आहेत, म्हणजे सगळ्यांनाच बोलायचंय, त्याच्यामुळे मी थोडं थोडं धावतं घेते. आदरणीय सुरेखाताई. खूप खूप धन्यवाद ताई. सर्वांना सविनय जय भीम. भगवंतांनी सांगितलेले महत्वाचं सूत्र आज आदरणीय सदाशिव सरांनी खूप अभ्यासपूर्वक वर्णन केलं. अतिशय धन्यवाद सर तुम्हाला, पुण्यानुमोदन. कारण कमाल सूत्र हे किती महत्वाचं आहे आणि व्यक्तीचा विकास होण्यासाठी आणि मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे. वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करणारा आणि मनाच्या स्वातंत्र्याचा संबंधित असणारा हा अभ्यास आहे. खरं तर काय योग्य आहे आणि कोणाच्या आधारावर स्वीकारायचं याबद्दलची स्पष्टता यामध्ये जाणवते. सुत्तामध्ये हे समजणं हे खूप अत्यंत आवश्यक आहे. यामुळे आपल्याला एक वैचारिक क्रांती घडू शकते, बुद्ध मार्गाने आपण जाऊ शकतो. सर आपल्याबद्दल थोडक्यात भाव जाणवले, ते थोडक्यात आपल्याबद्दल मी बोलू शकते की काय बोलावं हे ज्ञान ठरवतं,
कसं बोलावं हे कौशल्य ठरवतं, किती बोलावं हे दृष्टिकोन ठरवतं, परंतु एखादी गोष्ट बोलावी की नाही हे आपल्याला संयम आणि संस्कारावर अवलंबून असतं. हा विचार पुष्पाची जाणीव करून दिली सर. खूप खूप धन्यवाद. आपल्या आपल्या विचाराला थोडक्यात पण सुंदर विचारांची मांडणी आपण करून दिली. आपल्या या विचाराला वंदन करते. अनेक मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करते. सर्व समितीच्या सदस्यांतर्फे अजून एकदा एखादा विषय घेऊन आम्हाला आपल्या ज्ञान द्यावं अशी विनंती समितीच्या तर्फे मी विनंती करते. खूप खूप धन्यवाद सदाशिव सर. पुन्हा एकदा धन्यवाद सर. जय भीम. धन्यवाद धन्यवाद ताई. खूपच आपण छान अभिप्राय दिलेला आहे. यानंतर मी आदरणीय दत्तात्रय जगताप सरांना विनंती करते की त्यांनी आपला अभिप्राय द्यावा. सर्वांना जय भीम. आज जे सरांनी व्याख्यान सांगितलं ते खूप छान होतं आणि ते म्हणजे ऐकल्यानंतरही ते आपल्या मनात बसेल की किंवा ते आपल्या ज्ञानात भर पडेल असं सांगितलं सरांनी. त्याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद सर. खूप छान दिला आपला अभिप्राय. यानंतर आदरणीय हर्षानंद सोनवणे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपला अभिप्राय द्यावा. आदर्शांना वंदन. उपस्थित सर्व मान्यवरांना सविनय जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होणाऱ्या ऑनलाईन व्याख्यानमालेत आज 906 पुष्प 906 हे पुष्प आदरणीय सदाशिव सातपुते गुंफलं. मला वाटतं सर एकदा आपल्या याच्यावर आलेले होते 1-1.5 वर्षापूर्वी असं मला आठवतंय का त्यांनी कुठेतरी मनोगत व्यक्त केलं होतं. सरांनी एवढा मोठा विषय अतिशय कमी वेळात आणि सर्वांना समजेल अशा सुटसुटीत भाषेमध्ये समजावून सांगितला. त्याबद्दल सरांना धन्यवाद देतो. त्यांचं कौतुक दिलीप सदगुरुजींनी केलेलंच आहे आणि महानंदाताई दाळिंबेंनी केलंय. पण मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही सगळ्यांनी आता जे 28 परिवार उठले यांनी आदर्श दिलीप सरदेव गुरुजींचा घ्यायला पाहिजे. आज मी लिंक म्हणजे व्हॉट्सअप बघत होतो आणि मला दिलीप सरदेव गुरुजींचं पोस्ट आली आणि लिंकला जॉईंट व्हा म्हणून आलं. जेव्हा चांगल्या वक्त्यातलं कुणाचं भाषण असतील तेव्हा दिलीप सरदेव गुरुजी आपल्या सगळ्या मित्र परिवाराला जॉईन करतात आणि हे जॉईन करून घेणं हे तुम्ही सांगणं आणि लोकांना एकत्र जमवणं हे कौशल्य दिलीप सरदेव गुरुजींकडे मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे. जेव्हा चांगला व्यक्ती किंवा वक्ता आपल्या संविधान विश्लेषण समितीवर येतो, बहुजन हिताय बहुजन ग्रुप येतो, त्यावेळी ती पोस्ट मला वाटतं दिलीप सरदेव गुरुजी त्यांच्या सर्व मित्र परिवारांना त्यांच्याकडे जेवढे ग्रुप आहे त्या सगळ्यांना ग्रुपला एक असतील अशी मला वाटतं. खात्रीने मी सांगतो जातीतोपणे, कारण आजची उपस्थिती जवळजवळ 50 दरम्यान गेलेली. एका वेळेला मॅक्झिमम आपल्याकडे 41 लोक, 41 परिवार, हा कुटुंब, हा कौटुंबिक हा कार्यक्रम ऐकत होते. त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आता जे 30 लोक आहेत या 30 लोकांना विनंती करतो की आमची लिंक, आपली ही लिंक तुम्हाला आली की तुम्ही तुमच्या नातेवाईकांना हे करा. मी जास्त बोललो त्याबद्दल दिलगिरी व्यक्त. पुढील सूत्र विमलताईंच्या हातात. धन्यवाद धन्यवाद सर. खूप छान बोललात आणि खूपच म्हणजे खरंच व्यवस्थित आणि छान आदरणीय सरोदे सरांचं सगळ्यांनीच आपल्याला सर्वांनाच खूप अभिमान आहे. कारण सरोदे सर इतकं वेळ देतात समाजासाठी आणि फारच म्हणजे सगळ्यांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि ते ग्रुपवर आले की एकदम असं नवचैतन्य येतं. सरांच्या आगमनाने खरंच ग्रुपवर असं सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर असे आपले सरोदे सर आहेत, त्यांचंही मनापासून अभिनंदन. आणि सर तुमचंही खूप अभिनंदन करते. खूप छान आपला अभिप्राय झाला. यानंतर मी आदरणीय ज्ञानोबा कांबळे सरांना
कांबळे गुरुजींना विनंती करते की त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा. हॅलो. प्रथमतः आदर्शाला वंदन करतो. खरं म्हणजे माझी तब्येत बरोबर नसताना सुद्धा मला माहीत घ्यावा लागला, याची कारणं आहेत. त्याच्याशिवाय मी नाही, तसं आता स्वास्थ्य आहे, चांगलं आहे. त्यामुळं प्रथमतः आदर्शाला वंदन, उपस्थितांना मान्यवरांना सस्ने जय भीम करतो. खरं म्हणजे वर्षावासाला सुरुवात झालेली आहे. वर्षावासाच्या निमित्ताने आपल्या ग्रुपवरील आणि सर्व समाज बांधवांना, इतर बांधवांना वर्षावासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. तदनंतर आजच्या वक्त्यांच्या संदर्भामध्ये जे पेरले ते उगवलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभा ही हिरे घडवत असते, याचं जातिवंत उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालं. जरी सातपुते गुरुजींच्या श्रामणेर शिबिराला मला विषय मिळाला नसला किंवा माझा त्यांचा परिचय झालेला नसला, तरी मला धन्यता वाटते की जे भारतीय बौद्ध महासभेच्या तालमीमध्ये जे तयार होत आहेत ते त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या वर्तणुकीवरून माहीत पडतंय. म्हणून मी प्रथमतः सातपुते सरांना, सदाशिव सातपुते सरांना लाख लाख धन्यवाद देतो आणि त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो की आपलं ज्ञान आघात आहे. आम्ही जी शिक्षक मंडळी होतो ते आम्ही कमी शिकलेली मंडळी होतो, परंतु तुम्हाला हे मिळालेलं ज्ञान तुम्ही ज्या संस्थेच्या माध्यमामधून आलेला आहात ते तुम्ही कायम चिरकाल टिकवाल ही मंगलकामना व्यक्त करतो. राहिला प्रश्न आजच्या विषयाचा, या विषयाच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये या विषयाला प्राधान्य दिलेलं आहे. आपल्याला त्रिपिटकन हे शोधण्याची सुद्धा गरज नाही. बाबासाहेबांच्या अनुभवातून जे उतरलेलं आहे तो हा कलाम सुत्ता आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो आपण संविधानामध्ये जो उल्लेख करतो त्याचा उगम ह्या कलाम सुत्तामध्ये आहे. इतिहास काय घडला, कथा काय घडली ही वेगळी आहे, परंतु बौद्ध धम्म हा बाबासाहेबांनी अनुभवातून घेतला. भगवान बुद्धाने सुद्धा कलाम सुत्त देताना ज्या वेळेला भगवान बुद्ध ग्रहत्यागाच्या बाहेर निघतात त्यावेळेला त्या 5 परिवर्जकांना सांगतात, मला रूढी परंपरेच्या मानवाला मुक्त करायचं आहे, म्हणजे मानवाला मला स्वतंत्र करायचं आहे. आणि म्हणून मानवमुक्तीचा हा स्वातंत्र्याचा लढा भगवान बुद्धाने आपल्या वाणीमधून उभ्या जगताला आपल्या 45 वर्षाच्या वाणीमधून दिला. हा कलाम सुत्ताचा उद्देश जर आजच्या लोकशाहीमध्ये जर वापरला गेला तर हा भारत देश नव्हे जगही सुजलाम आणि सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून असले जे विचार आहेत ते असे सातपुते गुरुजींच्या सारखे कार्यकर्ते जर वर्तणुकीमधून जर तयार झाले, आचरणामधून तयार झाले, समाजामधून आकर्षण झालं तर वेळ दूर नाही, वेळ जवळ आलेली आहे. आपणही बुद्ध विचार कोणावर न लादता आपल्या आचरणामधून बुद्ध विचार त्यांना पटले पाहिजेत. तुम्हाला अनुभवामध्ये उतरलेले शब्द आहेत तेच भगवान बुद्धाने 10 सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांचं उत्तर त्यांच्याकडूनच घेतलेलं आहे. म्हणजेच हा विषय सर्वसामान्यांचा नाही, फक्त बौद्धांचा नाही, हा मानवजातीचा विषय आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सदाशिव सातपुत्यांचं माझं प्रत्यक्ष काही चर्चा कधी झाली नाही. बौद्धाचार्याच्या परीक्षेला होतो मी, पण काय माझ्या लक्षात चेहरा आलेला नव्हता. तरीसुद्धा पुन्हा पुन्हा धन्यवाद देतो आणि असेच कार्यकर्ते अशाच विषयाने या ठिकाणी येतील ही अपेक्षा व्यक्त करतो. खरं म्हणजे आपल्या वर्षावासाच्या विषयामध्ये हा शेवटचा विषय होता. आपल्या विषयाची जी लिस्ट आलेली आहे भारतीय बौद्ध महासभेची त्याच्यामध्ये हा शेवटचा विषय होता. हरकत नाही मागे पुढे विषय जरी झाले, ज्या ज्या शिक्षकांना अवगत असतील त्या पद्धतीने विषय व्हावेत. पुन्हा एकदा सदाशिव सातपुत्यांची माझी भेट होईलच भविष्यात, झाली तर त्यांच्याशी आपण चर्चा करू, परंतु हे कायम टिकवा. हे पेरलेलं धन जसं गुरुजींना तुम्ही दिलीप सरोदे गुरुजींनी सांगितलं माझे शिष्य आहेत आणि म्हणून या ज्या मेहनत केलेली आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे, ज्या केंद्रीय शिक्षकांनी केलेली आहे त्याची फळं जगाला भोगायला मिळू द्या. प्रचाराला वेळ लागणार नाही आणि हा प्रचार तुमच्यासाठी करायचा आहे, मानवतेसाठी करायचा आहे, समाजासाठी करायचा आहे. ही नैतिक जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकाराल.
पुन्हा एकदा वर्षावासाच्या निमित्ताने सगळ्याला आयुरारोग्य लाभो, माझ्यासह सगळ्यांना आयुरारोग्य लाभो अशी मंगलकामना व्यक्त करतो. सदाशिव सरांनाही लाख लाखच शुभेच्छा व्यक्त करतो. वेळ प्रसंगाला कधी भेट घेता आली तर आपण नक्कीच भेट घेऊया. विश्रांतवाडी काय लांब नाही धानोरी. ठीक आहे, माझी तब्येत आता सध्या अस्वस्थ आहे, त्यामुळं मला काय प्रत्यक्ष भेटता येणार नाही. जर आपली भेट झालीच कुठे तर प्रत्यक्ष भेट घेऊया, सध्या इच्छा आहे. आपण पालितं शिक्षण घेत आहात, आपण सगळ्याच गोष्टीतून शिक्षण घेत आहात, त्याचा योग्य तो वापर आपण समाजापर्यंत पोहोचवा एवढी विनंती करून, या आदेश नाही विनंती करून या ठिकाणी थांबतो. आणि आजच्या मला बोलण्याचं योग याच्यासाठी आला की अशी जर व्यक्तिमत्व जर बोलणारी जर आली तर ते अभ्यासकांच्या पेक्षा कृतीमधून आलेले व्यक्तिमत्व हे दर्शन आहे. हे दर्शन त्यांनी दिलं, त्याबद्दल पुन्हा एकदा सदाशिव सातपुते यांच्या प्रती मंगलकामना, त्यांच्या कुटुंबियाच्या प्रती मंगलकामना, त्यांना आयुरारोग्य लाभो ही सदैच्छा व्यक्त करून पुन्हा सर्वांना वर्षावासाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद सर. खरंच खूपच छान दिला आपला अभिप्राय. आणि आपण ही सुंदर असं अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्या संविधानामध्येच घेतलेलं आहे कलम. तर हेही खूपच सुंदर सांगितलं. आणि जे पेरलंय तेच उगवतंय. म्हणजे भारतीय बौद्ध महासभा खरंच फार फार म्हणजे फार उच्च आणि श्रेष्ठ आहे. आणि त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. आणि सरांनी खूप छान दिला आजचा अभिप्राय. आणि तब्येत सांभाळा, आपल्या तब्येतीची पण काळजी घ्या जास्तीत जास्त. आणि तुम्ही असंच हजर राहत जा सर. खूप बरं वाटलं तुम्ही आलात, अभिप्राय दिला. धन्यवाद. आणि यानंतर मी आदरणीय मदन कांबळे सरांना विनंती करते, त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा. ग्रुपवरील माझ्या सर्व बांधवांना मानाचा जय भीम. तसेच सदाशिव सातपुतेंचं तर मनापासून कौतुक, कारण श्रामनेर शिबिरामध्ये त्यांनी माझी खूप काळजी घेतली, खूप सहकार्य केलं. आणि कधी त्यांनी स्वतःला म्हणजे असं परक वाटू दिलं नाही, किंवा जिव्हाळा जो असतो एक प्रेमाचं नातं त्यांनी निर्माण केलं होतं. त्यांचा पालीचा अभ्यास आहे आणि त्यांच्या घरी पण मी जाऊन आलेलो आहे. सदाशिव सातपुत्यांचं म्हणजे मनापासून कौतुक यासाठी करतो की जे भगवान बुद्धांनी जे सूत्र सांगितले ते त्याच्याबद्दल बहुतेक सर्वच ह्या ग्रुपवरती बोलत असतात. कारण आम्ही सगळे आता आमचे माझे गुरुबंधू दिलीप सरोदे गुरुजी, ज्ञानोबा कांबळे अजून आहेत, परंतु काय का माहिती आमच्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही घडत असतो सगळेजण आणि प्रवचन तुम्हाला देत असतो. त्याच्यामधलं आता सुरुवात केली आमच्या दादांनी सदाशिव यांचा पाले सातपुतेंनी. मनापासून कौतुक करतो, कारण मानवी मुक्तीच्या कल्याणासाठी ज्या आपल्या गौतम बुद्धांनी जे अनमोल जे असं कार्य केलेलं आहे ना, त्याला किती जरी आपण खूप मोठा विषय आहे, परंतु तरी देखील त्यांनी इतका छान प्रयत्न केलेला आहे. माझा सॅल्यूट आहे तुम्हाला सर. परत दादांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही परत एकदा या ग्रुपवरती प्रवचन द्या असं मी आपल्याला विनंती करतो. आणि जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा गोड कौतुक करतो, तुम्हाला मानाचा मुजरा करतो. जय भीम, जय संविधान. या ठिकाणी थांबतो. हा, सॉरी मी बोलले अशीच. सॉरी सर. अतिशय सुंदर असा मदन कांबळे सरांचा अभिप्राय त्यांनी व्यक्त केलेला आहे. यानंतर आदरणीय सुमन शिंदे त्यांना विनंती करते की त्यांनी आपला अभिप्राय द्यावा. सर्व महामानवांना वंदन व सर्वांना जय भीम. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत विषय व्याख्यानमाला पुष्प 906 आणि त्यामध्ये विषय आज आहे कालामसूत्र. कालामसूत्र म्हणजे समूहाने राहण्याला कालामसूत्र सरांनी सुरुवातीला सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या 10 गोष्टीमध्ये तिसरी सांगितलेली गोष्ट होती, धर्मग्रंथामध्ये जे सांगितलं त्याच्यावरतीही विश्वास ठेवू नका,
आणि शेवटची 10वी सांगितली, एखादा चांगला बोलणार असेल तर त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका. कारण का समोर आला आणि तो आपल्याशी चांगलं बोलू लागला तर सहजासहजी त्याच्यावर एवढा विश्वास ठेवू नका. म्हणजे बघा, भगवान बुद्धांनी मानवाच्या बुद्धीला किती चालना देण्याचं हे केलेलं आहे ना. आणि आपल्याला कालांतराबद्दल एवढी सुंदर माहिती मिळाली. आणि कार्यक्रम चालू असताना एवढे शांतते सर्व ऐकतात, कसला गोंधळ नसतो, सर्वांचे माईक बंद असतात आणि आपल्याला त्याच्यामुळं सर्वांना शांततेत ऐकता येतं. आणि एवढे सुंदर विषय सोप्या भाषेमध्ये सांगितला त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि सर्वांना जय भीम करते. जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय. धन्यवाद. धन्यवाद ताई. छान आपला अभिप्राय आपण व्यक्त केला. आणि यानंतर शेवटचा अभिप्राय असेल, कारण आपली वेळ झालेली आहे. आणि शेवटचा अभिप्राय कोण होतं? हात का? सुमन शेवट मनीषा सकपाळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपला अभिप्राय द्यावा. हॅलो मॅम, जय भीम. जय भीम. माझं बोलणं तर झालेलं आहे मॅम. ताई सरांना मी आभार. हा तुम्ही परत हॅलो. मला हँड राईज दिसला तुमचा शेवटचा, म्हणून मी तुम्हाला हा पुन्हा संधी हा दिली काहीतरी बोलायचं असेल म्हणून. तर हो हो ठीक आहे तुम्हाला. नाही हा. मॅम. हो हो चालते मॅम. पण खरंच सरांचे खरंच आभार पुन्हा व्यक्त करते की सरांनी खूप छान मार्गदर्शन पण दिले आहेत. त्याबद्दल आपल्या सगळ्यांना जय भीम बी आणि सरांना नमो बुद्धाय, जय भीम आणि आभार व्यक्त करते पुन्हा त्यांचे मी. आणि यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे गोड गोड कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाची सांगता आपण करत असताना या गोड कार्यक्रम झालाच पाहिजे. तर या गोड कार्यक्रम म्हणजे आभाराचा कार्यक्रम. आणि या आभाराच्या कार्यक्रमासाठी मी आदरणीय सरलाताई दामोदर उपरवट यांना मी द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे, मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला आभाराचा कार्यक्रम आपल्या हाती घ्यावा. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आवाज येतोय ना माझा नीट? हो येतोय. तुमचा आवाज एकदम खणखणीत. ओके, थँक्यू. महाकाल सिद्धार्थ सम्यक संबुद्ध भारतीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, माता फातिमा बिसेक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महिलांसाठी शिक्षण खुले करून देणारे ज्योतिराव फुले, अंधश्रद्धेतून जनतेला भोळ्या भाबडेला जनतेला बाहेर काढणारे संत गाडगे बाबा, आणि या समाजासाठी ज्या महान माता आणि महामानव यांनी स्वतःचा देह आणि आयुष्य झिजून सर्व बहुजनांसाठी, सर्व शोषित पीडितांसाठी सुखाची द्वार खुली केली, सोन्याचे दिवस दाखवले, आनंदाचे क्षण आपल्या जीवनात आणले, त्या सर्वच महान माता आणि महामानवांना मी त्रिवार अभिवादन करते आणि मी माझ्या आईबाबांच्या चरणी नमन करते. तसेच आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय वक्ते आणि आपले सर्व आदरणीय श्रोते आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य आणि सर्व कार्यकर्ते, मी सर्वांना सविनय जय भीम करते. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला. आजचे पुष्प आहे 906वे, मंगळवार दिनांक 23 जुलै 2024. आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय सदाशिव शंकर सातपुते सर. सरांचं शिक्षण आहे BA AMA पाली फर्स्ट इयर, डोर स्टेप स्कूल या संस्थेमध्ये कार्यरत, धानोरी पुणे. आणि सरांचा आजचा विषय आहे कालामसुत्त. तर असं आहे की म्हणजे एखाद्या वक्त्याच्या त्याचं वक्तव्य कसं होतं किंवा प्रवचन कसं होतं हे लोकांच्या टाळ्या सांगतात की टाळ्या किती वाजल्या.
त्याप्रमाणे सरांचं आजचं हे जे काही प्रवचन आहे हे एवढं छान होतं की आज जवळजवळ 12 सर्व आपले जे काही समितीचे म्हणजे कार्यक्रम ऐकणारे श्रोते होते, त्यांनी 12 ते 13 लोकांनी आज सरांच्या कार्यक्रमासाठी, सरांच्या या कलामसुत्तासाठी अभिप्राय दिलेले आहेत. म्हणजे ह्याचाच अर्थ असा की सरांचं प्रवचन, सरांचं प्रबोधन एवढं छान झालेलं आहे की खरोखर लोकांच्या ते म्हणजे हृदयातून डायरेक्ट मेंदूमध्ये गेलेलं आहे. आणि सर्वांनी खरोखर सरळ साध्या भाषेमध्ये आणि अभ्यासपूर्वक असं सरांनी खूप छान आजचं विश्लेषण केलेलं आहे. आजचं कालामसुत्त सरांनी सांगितलेलं आहे. तर मी सरांचे खूप खूप धन्यवाद देते, खूप खूप आभार व्यक्त करते सरांचे की खरोखर म्हणजे ज्या ज्या आज ज्यांनी सांगितलं की सरांच्या बद्दल एवढे छान म्हणजे प्रत्येकाचे शब्द असे होते की सरांच्या प्रत्येक पैलूला म्हणजे प्रत्येक म्हणजे व्यक्तिमत्वाला ते उजाळा देणारे होते किंवा त्यांचं ते कौतुक करणारे होते. तर सरांचे खूप खूप धन्यवाद. खरोखर सर आपल्यासारखे म्हणजे भारतीय बौद्ध महासभेमध्ये आहेत, आपल्या समाजामध्ये आहेत, म्हणूनच आपल्या समाजाचं एक नावलौकिक आहे किंवा एक म्हणजे यशाच्या शिखराकडे आपली वाटचाल आपल्या समाजाची आहे हे त्याच्यातून आपल्याला जाणवते, हे त्याच्यामधून आपल्याला दिसते. तर मी आदरणीय सदाशिव शंकर सातपुते सरांचे मी खूप खूप आभार मानते, सरांना खूप खूप धन्यवाद देते. त्यानंतर आजचं जे काही सूत्रसंचालन केलं व प्रस्तावना केली अशा आपल्या आदरणीय विमलताई बाबूराव गायकवाड, UDC सेवानिवृत्त, भारतीय मौसम विज्ञान पुणे 5 संघटक, युग प्रवर्तक संघ, नवी सांगवी पुणे. तर ताईंच्या नावामध्येच विमल आहे, म्हणजे शुद्धता जी आहे ती ताईंच्या नावामध्येच आहे आणि त्या नावाप्रमाणेच आहेत. ताईंचं जे काही व्यक्तिमत्व आहे ते त्यांच्या नावाप्रमाणे शुद्ध आहे आणि खूप मितभाषी आणि मधुर वाणीच्या ताई आपल्या विमलताई आहेत. आणि एवढं वय आहे तरी पण खरोखर त्यांचं जे काही ती जी ऊर्जा आहे ती अगदी तारुण्यातील मुलींना लाजवणारी आहे. एवढं छान त्यांचं कार्य आहे. तर मी ताईंचे पण खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते ताईंना की ताई तुमच्याकडनं खरोखर मलाही खूप काही शिकायला मिळतं. तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. यानंतर आपल्याला ज्यांनी अभिप्राय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या मनीषाताई सपकाळे आहेत. ताईंनी तर म्हणजे राहवलं नाही ताईंनी 2 वेळा हँड राईज केला. म्हणजे सुरुवातीला सुद्धा त्यांनी अभिप्राय दिला आणि नंतर सुद्धा त्यांना असं वाटलं की सरांचं कौतुक करायचं राहिलेलं आहे की काय माझ्या हातून, परत सुद्धा त्यांनी हँड राईज केला. तर मी मनीषाताईंचे खूप खूप आभार मानते. थँक्यू मॅम, थँक्यू मॅम. खूप खूप धन्यवाद देते ताईंना. आणि त्यानंतर आपल्या महानंदाताई गायकवाड, आता माझ्या तोंडात ते डाळिंबेच येत आहे. ताईंचे खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद की त्यांनी सांगितलं की सर आजारी आहेत तरी सुद्धा सर आलेत आणि मग खरंच बघा आता ह्यालाच म्हणतात की स्वतःचा आहे बाजूला ठेवून समाजासाठी कार्य करणं ही खरी ओळख आहे चांगल्या व्यक्तीची. म्हणजे ताईंनी सांगितलं मला खूप आवडलं की भनतेच वाटत होते ते. म्हणजे बघा आपण एखाद्या वेळेस म्हणतो ना की व्यक्ती प्रशिक्षित किती आहे, म्हणजे त्याला कुठल्या गोष्टीचं प्रशिक्षण दिलेलं आहे का, त्यापेक्षा त्याच्या मुळात म्हणजे त्याच्या मनामधून किती कार्य करण्याची ऊर्जा आहे हेच ताईंच्या शब्दामधून सरांच्या बद्दल ताईंनी दाखवून दिलेलं आहे, ताईंनी सांगितलेलं आहे. तर महानंदा ताईंचे सुद्धा मी खूप खूप धन्यवाद देते. त्यानंतर आपले अशोक गायकवाड सर खूप छान प्रत्येकाला म्हणजे प्रोत्साहन देतात. सरांचा जो काही अभिप्राय असतो तो थोडक्यात असतो परंतु खूप छान असतो. असेच सर येत चला आणि अभिप्राय तर देत चला, नेहमीच देतात. तर अशोक गायकवाड सरांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते, सरांना मी खूप खूप धन्यवाद देते. अरविंद जगताप सरांनी सुद्धा खूप छान सरांचं कौतुक केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा थोडक्यातच का होईना पण छान त्यांचा अभिप्राय दिलेला आहे. मी अरविंद सरांचे सुद्धा खूप खूप आभार मानते, सरांना खूप खूप धन्यवाद देते. आणि आदरणीय आपले सर्वांचे परिचित असलेले दिलीप सरोदे सरांना सर गुरु आहेत या सरांचे. तर सरांनी सांगितलेलं आहे की सरांनी सांगितलेलं आहे की सदाशिव सर म्हणजे माझा म्हणजे त्यांचे शिष्य आहेत. तर या सरांच्या बाबतीत मी असं म्हणू इच्छिते सातपुते सरांच्या बाबतीत
की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. हेच या सरांच्या आजच्या वाणीतून कळलेलं आहे की खरोखर सरांना सुद्धा अभिमान वाटला की माझा शिष्य आज एवढा छान बोलला किंवा एवढं छान त्यांनी प्रवचन दिलेलं आहे. तर खरोखर सर ही म्हण जी आहे तुम्ही आज ही म्हण सार्थक केलेली आहे. मी सरोदे सरांचे खूप खूप धन्यवाद देते. आणि खरोखर सरांना असं एकही व्यक्ती नाही की सरांच्या बद्दल कुणी सांगितलं नाही. दिलीप सरोदे सरांच्या बद्दल सुद्धा सरांना गुरुवर्य म्हणणारे, त्यांचे सहकारी म्हणणारे, गुरुजी म्हणणारे हे आपल्या प्रवचनामध्ये आपल्या कार्यक्रमामध्ये दिसून येतं. दिलीप सरोदे गुरुजींचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते सरांना. त्यानंतर आपले उत्तम हिंगे गुरुजी, उत्तम हिंगे गुरुजी सुद्धा नावाप्रमाणेच उत्तम आहेत. आणि खूप छान त्यांचं पण खरोखर त्यांनी दिलेला आहे हा विषय मला आठवतोय. तर हे उत्तम हिंगे गुरुजी सुद्धा दिलीप सरांचं नेहमी गुरुवर्य म्हणूनच संबोधतात त्यांना. तर मी आदरणीय उत्तम हिंगे गुरुजीचे सुद्धा खूप खूप आभार मानते, गुरुजींना खूप धन्यवाद देते. सुरेखाताई डांगळे त्यांनी तर खूपच छान सांगितलं की भगवंतांनी सांगितलेले महत्वाचे सुत्त म्हणजे आता 84,000 सुत्तामधलं जर एवढं छान सुत्त सरांनी गुंफलेलं आहे. तर सुरेखाताईंचे सुद्धा मी त्यांनी म्हणजे दाखवून दिलं की हे किती महत्वाचं सुत्त आहे हे त्यांच्या शब्दातून त्यांनी सांगितलेलं आहे. तर सुरेखाताई डांगळेजी सुद्धा मी खूप खूप आभार मानते, त्यांना खूप खूप धन्यवाद देते. दत्तात्रय जगताप सरांचं नेहमीच आपला शॉर्ट बट स्वीट असतं, परंतु ते हजेरी लावतात, विसरत नाहीत यायला. तर मी दत्तात्रय जगताप सरांचे सुद्धा खूप खूप आभार मानते, सरांना खूप खूप धन्यवाद देते. आणि सर्वात नंतर आहेत आपले ज्यांच्या नावामध्येच आहे हर्ष आणि आनंद, असे आपले हर्षानंद सोनवणे सर. म्हणजे एवढा मोठा विषय किती छान पद्धतीने समजून सांगितला आणि सोप्या भाषेमध्ये सांगितला. तर मी त्यांनी असे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे सरांच्या बद्दल. तर मी सरांना आपल्या हर्षानंद सोनवणे सरांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते, सरांना खूप खूप धन्यवाद देते. आणि आपले ज्ञानाचं भांडार असणारे नावाप्रमाणेच ज्ञानोबा कांबळे गुरुजी की जे भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आहेत आणि त्यांनी सांगितलं की भारतीय बौद्ध महासभा हिरे घडवते. तर सर 101 नाही 1001% बरोबर आहे, कारण खरोखर भारतीय बौद्ध महासभेतून हिरेच तयार झालेले आहेत. एवढे छान पैलू पाडलेले आहेत त्या हिऱ्यांना की त्याची म्हणजे कुठेच काही मोजमाप नाही आहे त्या गोष्टीचं. तर मी आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजींचे पण खूप खूप आभार मानते, त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आदरणीय मदन कांबळे सरांनी सांगितलं की त्यांनी काळजी घेतली त्यांची, म्हणजे ते दोघं जेव्हा सामनेर शिबिराला बसले म्हणजे सातपुते सर आणि मदन कांबळे सर, तर त्यांनी काळजी घेतली. म्हणजे बघा एका चांगल्या व्यक्तीच्या मध्ये हे सर्व गुण असतात की ते स्वतःपेक्षा इतरांना जास्त महत्व देतात आणि इतरांची काळजी घेतात. तर मदन कांबळे सरांनी सुद्धा खूप त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे चांगलं. तर मी आदरणीय मदन कांबळे सरांचे खूप खूप आभार मानते, त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आणि आपल्या सुमनताई शिंदे त्यांनी खूप छान सांगितलेलं आहे की समूह कसं किंवा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की कालामसूत्र म्हणजे बुद्धीला चालना देणार. तर खरोखर ताई खूप बारकाईने तुम्ही ऐकलेलं आहे, सरांनी जे काही प्रवचन दिलं त्याचे अगदी म्हणजे काय म्हणतात ना कानाचे कवाडं करून ऐकलेलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही अभिप्राय दिलेला आहे. तर मी ताईंचे खूप खूप धन्यवाद देते, खूप खूप आभार मानते, ताईंना खूप खूप धन्यवाद देते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली तांत्रिक बाजू सांभाळणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड दादा बोधाचार्य आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिक्रापूर तालुका शिरूर पुणे. तर दादांचे मी खूप खूप धन्यवाद देते, कारण दादांच्या नियोजनामुळे आणि दादांच्या या तांत्रिक नियोजनामुळे आणि या सहकार्याची भावना की मी समाजाचं काहीतरी देणं लागतो, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि ते चांगलं करायचं आहे की ज्यामधून लोकांना मी एक चांगला दिशादर्शक बनू शकतो, चांगलं मार्गदर्शन करू शकतो, या भावनेतून त्यांनी जे काही हे पाऊल उचललेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला एवढे छान छान वक्ते मिळत आहेत, एवढं छान छान आपल्या कानावर छान शब्द पडत आहेत. आणि वर्षवासाच्या निमित्तानं बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामधलेच जे काही चॅप्टर आहेत किंवा जे काही प्रकरण आहेत ते आपल्याला अशा प्रवचनामधून ऐकायला मिळत आहेत. तर मी आदरणीय मुकेश माणिक गायकवाड दादांचे सुद्धा खूप खूप आभार मानते, त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आपले आयोजक ग्रुप आहेत
बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र राज्य, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर पुणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपले सर्व लाडके श्रोते, त्याच्यामध्ये महिला वर्ग ही सर्व वेळातला वेळ काढून अगदी तयार राहतात, वाट बघतात की कधी एकदाचे 8:30 होणार आणि आम्हाला चांगलं काहीतरी ऐकायला मिळणार, आमच्या ज्ञानात भर पडणार. तर अशा सर्व महिला भगिनी, सर्व बालक बालिका, सर्व धम्म बांधव, सर्व विचारवंत, सर्व क्षेत्रातील याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रातील आहेत, शैक्षणिक क्षेत्रातील आहेत, राजकारणातील आहेत आणि सर्व धर्माचं काम करणारे सर्वांना मी खूप सर्वांचे मी आभार मानते. सर्वांना खूप धन्यवाद देते. आणि जर चुकून माकून एखाद्या व्यक्तीचं कुणाचा नामोल्लेख करायचा राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते आणि माझी जी काही माझ्या जबाबदारी दिली होती या जबाबदारीला, या माझ्या बोलण्याला मी इथेच विराम देते आणि पुढील सूत्र मी आदरणीय विमलताईंकडे देते आणि इथेच थांबते. सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद ताई. अतिशय सुंदर अशा आपण भाषा शैलीमध्ये सर्वांचे आभार व्यक्त केलेले आहेत. खूप सुंदर असं तुमचा आभाराचा जो काय आता ग्रुप होता आणि तुमचे जे शब्द होते त्याकडे लक्ष दिलं तर खरं विचार करण्यासारखेच सगळे शब्द होते. तर ताईंनी असंच आपल्याला मार्गदर्शन करावं आणि अशीच आपल्या हातून सगळ्यांची अशी अखंड सेवा, रक्ताहून सुद्धा जास्त मौल्यवान असं आपलं कर्तृत्वाचा हा ठेवा आहे. तर अशाच राहू द्या आणि आम्हाला अपेक्षा आहे की आपल्याकडून खूप अशा चांगल्या कामाची आणि आपण करताच नेहमी. तर मी खूप सुंदर आपले आभार आणि कोणाची नावं विसरली नाही आणि खूप छान असा आपले आभार तुम्ही सादर केलेले आहेत. तर मी त्याबद्दल मी तुमचेही मनापासून खूप आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम आज इथेच संपला असं मी जाहीर करून आपण उद्या भेटूया याच वेळेला याच कार्यक्रमामध्ये.